नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपला जो व्हिडिओ सेशन होणार आहे तर तो आहे की कंबाईनची पूर्वपरीक्षा 2024 पास करण्यासाठी स्वतःला धडपड जी आहे ती करावी लागणार आहे आणि हेच त्रिकालबाधित सत्य आहे, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जागे व्हा। परीक्षा जी आहे ती जवळ आलेली आहे। तुमच्याकडे 60 ते 90 दिवसांचा पिरियड जो आहे हा असणार आहे, ठीक आहे। तर हा व्हिडिओ कशासाठी बनवतोय तर याच्या पाठीमागे एक रिझन असं आहे की बरेच आता तुम्हाला सगळीकडे धुमाकूळ पाहायला मिळायला चालू होईल की क्रॅश कोर्स करा, हे करा, ते करा। तर याच्यामध्ये सिस्टीम अशा होतात की एकतर सिलेबस तो असतो तो कंप्लीट होत नाही, म्हणजे जो प्रॉपर पद्धतीने जायला पाहिजे तिथे तो सगळा सिलेबस जो आहे तो जात नाही। त्याच्यामध्ये तुमचे दिवस जे असतात ते अडकू शकतात, लक्षात ठेवा। कोणी एखाद्याने नंतर दुसरे रिझन असं असतं की कोणी जर एखाद्याने दुसरं पुस्तक आणलं, ठीक आहे, किंवा एखाद्याने सांगितलं की हे वाच, यातून प्रश्न पडतात, पण तुम्ही याच्या आधी वेगळं पुस्तक वाचत होता, तर ते पुस्तक सोडून तुम्ही जर ते पुस्तक वाचायला गेला तर आधीचं पुस्तक सुद्धा तुमचं रिव्हिजन होणार नाही आणि जे दुसरं जर पुस्तक तुम्ही सिलेक्ट केलेलं असेल तर त्याची सुद्धा रिव्हिजन होणार नाही। त्याच्यामुळे इथे सुद्धा फटका जो आहे तो बसू शकतो। त्याच्यामुळे जी धडपड करायची आहे, लक्षात ठेवा, ही धडपड सगळी प्रॉपर पद्धतीने असली पाहिजे। इथून पुढचा तुमचा एक एक क्षण, एक एक दिवस फार महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा। आणि जर तुम्ही हा महिना जर तुम्ही घालवला तर नंतर तुमची कंबाईनची प्रिलिम निघणं फार अवघड होऊन जाईल, लक्षात ठेवा। आता क्लर्कच्या मेन्स मधून जे मुलं बाहेर पडलेले आहेत तर त्यांनी का बाहेर पडलेले त्याचं पहिल्यांदा ॲनालिसिस करून घ्या। एकतरी मेरिट त्याचं खूप कमी लागलेलं होतं, ठीक आहे, आणि बऱ्याच मग क्लासच्या मंडळीने असं सांगितलं होतं की मेरिट खूप खाली लागणार आहे, खूप खाली लागणार आहे, नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये गुरफटून ठेवलं तर ते तुमचा सगळा वेळ गेला स्किल टेस्टमध्ये, ओके। आणि आता असं झालेलं आहे की कंबाईनची पुढची आयडिया त्यांनी तुम्ही आज तुमचा अजून अभ्यास प्रॉपर पद्धतीने चालू होत नाही, ठीक आहे। त्याच्यामुळे एक व्यवस्थित शांत डोक्याने जरा विचार करा की आपण कुठे चुकतोय, आपला स्कोर का कमी येतोय, आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की ऐका, कारण आता मला जितकं तुम्हाला वेकअप करता येईल तितकंच मी वेकअप करेन। नंतर परीक्षा जशी जवळ तसं हे सगळे बंद करून टाकेन, ठीक आहे, कारण त्यावेळेला तुम्हाला प्रॉपर अभ्यास जो आहे तो करावाच लागणार आहे, त्याला दुसरा कुठलाही ऑप्शन नाही, ठीक आहे। त्याच्यामुळे अजून आपल्याला थोडासा अवधी आहे, जास्तीत जास्त एक आठवडापर्यंत तुमचे वेकअप कॉलचे व्हिडिओ मी तुम्हाला देईन। त्याच्यानंतर तुम्हाला डिसाईड करायचं की एक्झॅक्टली तुम्हाला पुढे काय करायचं आहे, पण जी रियालिटी आहे, जी प्रॅक्टिकल बेस्ड नॉलेज असेल ती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। आता बघा, एक म्हणजे पहिली जी मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा की मेल्याशिवाय आपल्याला काही स्वर्ग दिसत नाही, अशी एक म्हण असते असं म्हणतात सगळेजण। तसंच स्वतःहून पुस्तक वाचल्याशिवाय ना तुमची कंबाईनची पूर्व परीक्षा निघणार, ना तुमची मुख्य परीक्षा निघणार, आणि हे त्रिकालबाधित सत्य आहे। जोपर्यंत तुम्ही स्वतःहून पुस्तकं वाचत नाही किंवा स्वतःहून आयोगाचे झालेले पेपर सोडवत नाही तोपर्यंत तुमची पूर्व सुद्धा निघणार नाही, मुख्य सुद्धा निघणार नाही। कितीही महागडा क्लास लावा, काहीही करा, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून पुस्तकं वाचणार नाही, स्वतःहून MPSCचे झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवणार नाही, तोपर्यंत तुमची पूर्व आणि मुख्य परीक्षा निघणार नाही। हे स्वतःच्या मनाला सारखं सारखं बिंबवा। कुठलीही होली ग्रेल मेथड याच्यामध्ये चालत नाही। तुम्हाला स्वतःला झिजावं लागेल, ती पुस्तकं त्यांचा फडशा पाडावा लागेल 2 ते 3 वेळा। कुठली पुस्तक वाचायची, काय करायचं, हे सगळं मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे। ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना त्याचं महत्त्व समजलेलं असेल। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर झालेले सगळे व्हिडिओज एकदा तुम्ही केअरफुली बघून घ्या। मला जे काही सांगायचं ते तुम्हाला मी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओमध्ये नक्कीच केलेला आहे। तुम्हाला नक्कीच समजेल की एक्झॅक्टली तुम्हाला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, ओके। तर हा पहिला पॉईंट असा आहे की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं स्वतःहून पुस्तक वाचल्याशिवाय ना तुमची कंबाईनची पूर्व परीक्षा निघणार, ना तुमची मुख्य परीक्षा निघणार। स्वतःला पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही जज करण्यासाठी नक्कीच टेस्ट पेपर्स लावा, काही सुद्धा त्याच्यामध्ये वावगं नाही, ठीक आहे। किंवा आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवा तरी सुद्धा चालेल, कारण जवळपास 21,000-22,000 प्रश्न ऑलरेडी पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। ते घेऊन तुम्ही चॅप्टर वाईज सगळे प्रश्न सोडवून त्याचा ॲनालिसिस करू शकता। सगळ्या गोष्टी तुमच्या हाकेच्या अंतरावरती आहेत, पण ते क्वालिटीज मटेरियल तुम्ही निवडावं असं मला याच्यामध्ये वाटतं, ठीक आहे। जर तुम्हाला क्लास लावायचाच असेल तर तुम्हाला मॅथ्स रिझनिंगचा तुम्ही क्लास लावू शकता, कारण तिथे तुम्हाला थोडंसं समजून जाईल
नंतर इंग्रजी व्याकरणाचा तुम्ही क्लास लावू शकता जर तुमचे नियम चांगले नसतील, किंवा त्याची सुद्धा जर तुम्ही स्वतः ठरवलं मनाला त्याची सुद्धा प्रॅक्टिस करून तुम्ही चांगल्या प्रकारे तुमची सुद्धा तयारी करू शकता. पण जर तुम्हाला एखादी पूरक मेथड करायची असेल तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. मात्र GS जे आहे भले तुम्ही क्लास याच्या आधी केलेला असेल, जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या असेल तर चांगलंच आहे, पण जर समजल्या नसतील तर तुम्हाला पुस्तक वाचावीच लागणार आहेत. नुसता क्लास केल्यामधून कुणाचे प्रिलिम आणि मुख्य निघत नाहीत. त्यासाठी क्लास करून सुद्धा तुम्हाला तुमच्या नोट्स बनवावे लागतात. शेवटी परीक्षेला जाताना तुम्ही नोट्सच वाचून जाता हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि PYQ ची प्रॅक्टिसच करून तुम्हाला जावं लागतं. क्लासमध्ये फक्त तुम्हाला मार्गदर्शन मिळतं, पण झिजावं तुम्हाला स्वतःलाच लागणार याच्यामध्ये. आणि ते झिजल्याशिवाय तुम्हाला जे स्वर्ग म्हणतो आपण पोस्टचा दरवाजा जो आहे हा तुमच्यासाठी उघडणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जागा होऊन कंटिन्युअसली जी काही लिस्ट दिलेली आहे त्यामधून दिवसाचं नियोजन. आता 21 डेचं चॅलेंज सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. किती जणांनी ते चॅलेंज तुम्ही फॉलो केलं? जर फॉलो केलेलं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही फॉलो केलं. तिसरं चॅलेंज आपलं सुरू आहे. जवळपास 70 ते 80% सिलेबस तुमचं त्यामधून संपलेला आहे. आता एक चॅलेंज पूर्ण झाले की सगळा 100% सिलेबस तुमचा संपून जातोय. म्हणून म्हणतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बऱ्याचशा सगळ्याच गोष्टी जवळपास याच्यामध्ये फ्रीमध्येच आहेत. इव्हन पेड बॅचेस सुद्धा आपण काहीच कॉस्टली घेत नाही, फक्त त्याची तुम्हाला जाणीव राहावी म्हणून आपण थोडीशी फी त्याची आकारतो. आणि जर कुणाला एनरोल व्हायचं असेल त्या बॅचमध्ये डेली स्टडी टार्गेटच्या, तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे, ते तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता. तर पहिला मुद्दा असा आहे की स्वतःहून पुस्तक वाचल्याशिवाय ना तुमची कंबाईनची प्रिलिम निघणार नाही तुमचे मुख्य निघणार. त्याच्यामुळे बी स्पेसिफिक राहा. जी संदर्भ पुस्तक सांगितलं त्याच्याशी तुम्हाला स्टिक राहायचं आहे, प्रामाणिक राहायचं आहे. आणि एक एक चॅप्टर सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यावरचे मॅक्झिमम प्रश्नोत्तर तुम्हाला सोडवायची आहेत. नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमची पूर्ण मुख्य निघून एखादी पोस्ट तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. ठीक आहे. दुसरा मुद्दा असा आहे की स्वतः जर 4-5 वर्ष ज्यांनी या स्पर्धा परीक्षेमध्ये घातलेले आहेत, ठीक आहे, त्यांना जाऊन त्यांचे अनुभव विचारा की कशा पद्धतीने आम्हाला इथून पुढे प्रिपरेशन जे आहे ती करायची आहे. ते सुद्धा तुम्हाला ह्याच गोष्टी सगळ्या सांगतील. आणि ते सुद्धा म्हणतील की ह्या विषयाला हे पुस्तक वाच, ह्या विषयाला हे पुस्तक वाच, ह्या विषयाला हे पुस्तक वाच. सगळ्या गोष्टी तुमच्या हाकेच्या अंतरावरती आहेत. फक्त विचारायचंच तुम्हाला वावगा जो आहे तो विषय असतो. पण जर तुम्ही विचारलं तर ते सुद्धा तुम्हाला सांगतात की तेच पुस्तक वाचा. इव्हन क्लासवाले सुद्धा तुम्हाला सांगतात की हिस्ट्रीला हे वाचायचं आहे, जॉग्राफीला हे वाचायचं आहे, पॉलिटीला हे वाचायचं आहे, इकोला हे वाचायचं आहे, सायन्सला हे पुस्तक करायचे आहे, मॅथ्स रिजनिंगला हे करायचं आहे, करंट अफेअर्सला हे करायचं आहे. सगळी पुस्तकं सगळ्यांना ऑलरेडी माहीत असतात. फक्त तुम्हाला ती पुस्तकं बी स्पेसिफिक राहून स्वतः प्रामाणिक राहून तुम्हाला ती सगळी व्यवस्थित करणं फार गरजेचं राहतं. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि स्वतःला त्यासाठी तुम्हाला सिद्ध करावं लागेल की बाबा मला हे 60 ते 90 दिवसामध्ये सगळी पुस्तकं मला व्यवस्थित वाचायचीच आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये. कारण मला एखादी पोस्ट काढून माझं लाईफ जे आहे ते सेटल करायचं आहे. तर हे कुठेतरी तुमच्या बॅकअप माइंडला असलं पाहिजे. त्याच्यामुळे आता इकडे तिकडे कुठे भटकू नका. बी स्पेसिफिक. आता पुस्तकं आणि तुम्ही हेच तुमचं जग असलं पाहिजे. लायब्ररी, पुस्तकं, तुम्ही हे तुमचं आता इथून पुढचं जग असलं पाहिजे. कुठे सुद्धा आता काही करण्याची गरज त्यासाठी नसली पाहिजे. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे की लक्षात ठेवा ही जी स्पर्धा आहे ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याची स्पर्धा आहे. ठीक आहे. इतरांची तुमची कोणाशी स्पर्धा नाही. ही स्पर्धा जी आहे ती तुमच्या स्वतःशीच आहे. समजा तुमच्या त्या कंबाईनची मेन्स काही मार्कनी गेलेले असेल तर आपला स्कोर कसा वाढवता येईल, आपले मार्क्स कशाला मिळवता येतील, आपले कुठल्या विषयात मार्क्स कुठे कमी पडत आहेत, त्यासाठी तुमचं ॲनालिसिस करणं तुम्हाला फार गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला वाचावं लागेल, प्रश्न उत्तरांची प्रॅक्टिस करावी लागेल. हाच एकमेव याच्यावरचं सोल्युशन आहे. दुसरं कुठलंही सोल्युशन याच्यावरचं नाही. ठीक आहे. स्वतः जोपर्यंत तुम्ही पुस्तक वाचणार नाही, प्रश्न उत्तराची प्रॅक्टिस करणार नाही, तोपर्यंत ही डिफिकल्ट लेवल जी आहे ही तुमच्यासाठी अशीच राहणार आहे. मग हे तुम्ही ठरवायचं की तुम्हाला किती वर्ष अजून याच्यामध्ये पडायचं आहे, किंवा एका वर्षामध्ये मला व्यवस्थित ॲनालिसिस करून मला एखाद्या वर्षामध्ये रिझल्ट आणायचं आहे. हे आता स्वतः तुम्हाला ठरवायचं आहे. ठीक आहे. नाहीतर एकदा वारी लागली की कधीही वारी याच्या चुकत नाहीत. तुम्ही याच्यामध्ये गुरफटून जाल आणि पुन्हा तो प्रश्न अनुत्तरितच राहील की मला पोस्ट कधी मिळणार. त्याच्यामुळे ठरवून घ्या. बी स्पेसिफिक, बी सिलेक्टिव्ह, बी कन्सिस्टंट असं तुम्हाला इथून पुढे व्हायचं आहे. ओके. त्याच्यानंतर गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान हे जे विषय असे आहेत लक्षात ठेवा, कारण ह्या विषयांशिवाय तुमची पूर्वपरीक्षा निघणार नाही. हे सुद्धा तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा. गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान या विषयाशिवाय तुमची पूर्वपरीक्षा निघणार नाही. कारण ह्या 3 विषयांनाच मिळून वेटेज जवळपास 50% वेटेज आहे. लक्षात ठेवा. जर हे 50% मार्क्स तुमच्या हातामधून गेले तर तुम्हाला फार मोठ्या प्रसंगाला जे आहे ते सामोरे जावं लागेल. म्हणजे तुमची पूर्वपरीक्षा निघणार नाही. आणि इव्हन मेन्सला सुद्धा ह्या विषयांना फार मोठं वेटेज आहे. मेन्समध्ये इंग्रजी विषय तिथे तुमचा एक पहिल्या पेपरमध्ये डिसाइडिंग फॅक्टर ठरेल, पण ते मेन्सला ठरेल. आता आपण पूर्वच्या बाबतीमध्ये बोलतोय. तर गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य विज्ञानशिवाय तुमची पूर्वपरीक्षा निघणार नाही. याची तयारी तुम्हाला जोरदार करावी लागेल. यासाठी कमीत कमी 3 तास तरी दिवसातले तुम्हाला या विषयांना द्यावं लागेल. म्हणजे गणित बुद्धिमत्ताला 1 तास दिला, चालू घडामोडीला 1 तास दिला, सामान्य विज्ञानाला 1 तास दिला,
तर आणि तरच म्हणजे जवळपास तुमच्याकडे 3 महिन्यामध्ये जर आपण समजा इथून पुढच्या 90 दिवसामध्ये आपली प्रिलिम होणार आहे, तर प्रत्येक विषयाला 90च तास तुम्हाला वाटून येणार आहेत. लक्षात ठेवा, 90 तासच फक्त. ठीक आहे. तर महिन्याला 90 म्हणजे महिन्याला 30 तास जरी पकडले एका विषयाचे, तरी 90 तास एका विषयाला या पद्धतीने म्हणजे 90 तास जे असतील ते 3 महिन्याचे 90 तास. ओके. तर असं म्हणजे महिन्याला एका विषयाला तुमचे 30 तास डिवाइड होऊन जातील. गणित बुद्धिमत्तेला 30 तास, चालू घडामोडीला 30 तास, सामान्य विज्ञानाला 30 तास आणि तरच हे 3 विषय तुमचे कव्हर अप होऊ शकतात. कारण हे सुद्धा विषय तितकेच महत्त्वाचे आहेत जितके इतर विषय महत्त्वाचे असतील. पण किंबहुना तुम्हाला ह्या 3 विषयांना थोडंसं जास्त वेळ द्यावा लागेल. बाकीचे जे विषय आहेत ते अख्खे महाराष्ट्र करत असतात, पण ह्या 3 विषयाकडे कुठेतरी जे लक्ष असतं ते थोडंसं कमी असतं आणि आयोग बरोबर इथले विषय पकडतं तुम्हाला बरोबर त्या पूर्व परीक्षेमधून कट ऑफच्या बाहेर काढण्यासाठी. त्याच्यामुळे ह्या 3 विषयाकडे तुम्हाला वेळ देणं फार गरजेचं आहे, कारण 50% वेटेज जवळपास तुमचं इथंच आहे. त्याच्यामुळे दिवसात 6 तास जर अभ्यास करत असाल तर 3 तास या विषयांना द्या. 8 तास जर अभ्यास करत असाल दिवसभरामध्ये तर 4 तास या विषयांना द्या. पण हे विषय चांगल्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण जे आहे ते करावं लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, एक एक क्षण, एक एक दिवस हा तुमच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा आहे. उठा लवकरात लवकर, अभ्यासाला चालू करा. कोणीतरी तुमच्या विजयाची वाट बघत, मग तुमच्या घरचे तुमच्याशी आशा लावून बसले असतील की आज नाहीतर उद्या ह्याला पोस्ट मिळेल, आज नाहीतर याला उद्या गव्हर्नमेंट जॉब मिळेल, आणि आपल्या गोष्टी ज्या असतील त्या मार्गी लागलेल्या असतील किंवा बऱ्याच प्लॅनिंग त्याच्या पाठीमागे ठरलेलं असतं. तर कोणासाठी करायचं आणि एक म्हणजे तुम्हाला स्वतःला जर सिद्ध करायचं असेल तर तरी सुद्धा इथून पुढचा एक एक क्षण, एक एक दिवस जो आहे हा तुमच्यासाठी महत्त्वाचा राहणार आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला उठावं लागेल आणि स्वतःला तुम्हाला मोटिवेट करावं लागेल. इतरत्र व्यक्ती हा तुम्हाला फार काळ याच्यामध्ये मोटिवेट करू शकत नाही. नाहीतर ज्यावेळेला गळ्यापाशी पाणी येतं त्यावेळी जर तुम्ही गटांगळ्या खायला लागला, मग तुम्ही हातपाय मारायला लागला, तर त्यावेळेला कसं होतं, तुम्ही पोचाल किनाऱ्यावरती पण ती वेळ निघून गेलेली असते, मग त्याची काही मजा राहणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे वेळ आहे तोपर्यंतच लवकर एक एक क्षण आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे इथून पुढचे जे काही 6 ते 8 महिने तुम्हाला मिळतील इव्हन मेनच्या पिरियडपर्यंत, तोपर्यंत अजिबात इथून पुढे आपल्याला गाफील राहायचं नाही. एक एक क्षण आपल्याला जो आहे तो MPSC मध्ये जगायचा आहे. एक एक दिवस महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा. तर आणि तरच तुमची पोस्ट जे आहे ते मिळण्याचे मार्ग तुमचे जे असतील ते सुकर होऊन जाणार आहेत. अभ्यासाचं नियोजन तुम्ही बनवा. 21 दिवसाचं चॅलेंज आपल्या व्हिडिओवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ते तुम्ही बघा. जर तुम्हाला अभ्यासाचं नियोजन बनवता येत नसेल, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. टाइम टेबल कसं बनवायचं दिवसभरामध्ये, कोणत्या विषयाला तुम्हाला किती वेळ द्यायचा किंवा कुठले चॅप्टर्स त्या महिन्यामध्ये तुमचे पूर्ण व्हायला पाहिजेत, हे सगळं तुम्हाला त्या अभ्यासाचे नियोजन 21 डेच्या चॅलेंजच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये सर्च करून बघू शकताय. 6 ते 8 तास अभ्यास इथून पुढे करणं आपल्याला फार गरजेचं आहे. त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. कोणीही तुम्हाला येऊन देणार नाही की बाबा हे एवढं दिलं एवढंच कर, एवढं इतक्यामध्ये होतंय. तसं ते होऊ शकणार नाही. ठीक आहे. कारण पुस्तकं बघा, एक एक पुस्तक बघितलं गेलं तर 400-500 पेजेसचं एक एक पुस्तक आहे. समजा एका विषयाचे जर तुम्ही 2 पुस्तक वाचायला गेला, जवळपास 1000 पेजेसचं पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे फक्त एकच विषयाचं. असे जवळपास आपल्याला 5 ते 6 विषय असतील, तर त्या 6 विषय किंवा 7 विषय आपल्याला धरा कंबाईनच्या पूर्व परीक्षेला आहेत. ठीक आहे. तर ते सगळे 7च्या 7 विषय मॅथ्स अँड रिझनिंगची त्याच्यामध्ये अजून प्रॅक्टिस करायची आहे. करंट अफेअरचं एवढं मोठं पुस्तक असतं ते सगळं करायचं आहे. तर यासाठी तुमचं नियोजनबद्ध प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे निवांत बसलाय, अजून टाइम आहे, अजून काय ॲड आलेली नाही, कधी ॲड येईल त्यावेळेला बघूया, अशा जर तुम्ही मानसिक त्या विचारतेमध्ये जर असाल तर तुमच्यासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवायला लागलाय. त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जागे व्हा, अभ्यास करा, कन्सिस्टंट राहा. एक एक क्षण, एक एक दिवस महत्त्वाचा आहे. पोस्ट मिळवायची असेल तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला चांगला स्कोअर करावा लागेल. आणि स्कोअर कधी होईल? ज्या वेळेला तुम्ही स्वतः पुस्तकं वाचाल, MCQची प्रॅक्टिस कराल, मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस कराल, करंट अफेअरची प्रॅक्टिस कराल चांगली, सायन्स, इतिहास, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी याचे प्रत्येक विषयाचे एक एक 2-2 पुस्तकं चांगल्या प्रकारे वाचून ते आत्मसात कराल. त्याच वेळेला तुम्हाला चान्सेस आहेत तुमची पूर्व आणि मुख्य परीक्षा निघण्याचे. त्याच्यामुळं अजूनही वेळ गेलेली नाही. लवकरात लवकर सर्वांनी जागे व्हा, उठा आणि स्वतःला सिद्ध करा. हाच एक मौका असतो की आपण स्वतःला सिद्ध करून सगळ्यांना दाखवू शकतो की मी सुद्धा काहीतरी एक मोठी चीज आहे. पण ते कधी समाज आपला विश्वास ठेवतो? ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करतात त्यावेळेला. आणि आता सिद्ध करण्याची वेळ जी आहे ती आलेली तुमच्या उंबऱ्याजवळ येऊन ठेपलेली आहे. आता त्याला तुम्ही अपॉर्च्युनिटी कशी बघता ह्याकडे सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवायला लागलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. सर्वांना आपल्या चॅनलबद्दल नक्कीच सांगा. आता आपली जी बॅच आहे त्याच्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती तुम्हाला देतो, कशा प्रकारे आपण ही बॅच चालवतो. कंबाईन पूर्व परीक्षा 2024 गट ब आणि गट क साठीची ही बॅच आहे.
तर जी बॅच कोणासाठी आहे, ज्यांची पूर्व परीक्षा थोडक्या मार्क्सनी जाते, स्टडी टार्गेट बनवायचं समजत नाही, लाखो रुपये क्लासला खर्च केलेत पण पूर्व परीक्षा सुद्धा निघत नाही, 4-5 वर्षापासून अभ्यास करताना पूर्व निघत नाही, आत्मविश्वास कुठेतरी हरवलेला असेल, एक पुस्तक सुद्धा व्यवस्थित वाचले नसेल, कुठून सुरुवात करू हे माहीत नसेल, एखादी पोस्ट हवी असेल तुम्हाला 2024च्या या कंबाईनच्या परीक्षेमधून, किती मोठा क्लास करा पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून पुस्तक वाचत नाही तोपर्यंत पोस्ट मिळणार नाही, हे सत्य आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो जे आहेत ते करावेच लागणार आहेत. आता बॅच सुरू झालेला आपली 25 मे पासून, 25 मेलाच हा व्हिडिओ बनवतोय, 25 मेला बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे. आता ऑलरेडी उद्याचं टार्गेट सुद्धा आपण दिलेलं आहे 26 मेचं. तर या बॅचमध्ये काय मिळतं तुम्हाला, सर्व विषयांचे डेली टार्गेटच्या PDF मिळतात. डेली टार्गेट असतं, त्यामधून त्याची PDF तुम्हाला बनवून दिलेली असते. बॅचमध्ये सगळे विषय आपण पॅरलली घेऊन जातो, कुठलाही विषय मागं पुढं सोडत नाही. ठीक आहे. आपला सिलेबस फिक्स ठरलेला असतो, एका महिन्यामध्ये आपल्याला कुठले चॅप्टर्स पूर्ण करायचे आहेत. तर अर्थशास्त्रासाठी कोळंबे, सामान्य विज्ञानाला दीपस्तंभ बसके, राज्यशास्त्र कोळंबे, पंचायत राज किशोर लोटे, भूगोल सौदी कोळंबे किंवा दीपस्तंभ, इतिहास समाधान महाजन, अनिल कठरे गाठाळ, गणित आणि बुद्धिमत्ता सचिन ढवळे. तर हे 7 विषय आहेत. या 7 विषयांची पुस्तकं तुमच्याकडे असणं ही कंपल्सरी गरजेचे आहेत. ठीक आहे. या बॅचला जॉईन करण्यासाठी, कारण पुस्तकं कशी वाचून घ्यायची यासाठीच हे डेली स्टडी टार्गेटची बॅच आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही शिकवलं वगैरे काही जात नाही, फक्त तुमच्याकडून डेली टार्गेटच्या माध्यमातून ती पुस्तकं व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने आपण करून घेतो, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी बिल्डअप होऊन जाईल आणि महत्त्वाची माहिती सुद्धा आपण त्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. नंतर किती वेळ अभ्यास करायचा, 7 ते 8 तास अभ्यास करायचा आहे. कंबाईनच्या पूर्वपरीक्षेपर्यंत बॅच चालेल. बॅचची फी 150 रुपये प्रति महिना राहील. ठीक आहे. बॅच कुठे होईल तर प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून बॅच होईल. फी कुठे पेड करायची तर हा UPI आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची माहिती मिळेल. 9175004691 शंका किंवा निरसन असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा कॉलिंग करू शकता. 9175004691. तर आजचा पहिला दिवस टार्गेट आहे आणि ज्यांनी एनरोल केलेलं आहे त्यांनी ऑलरेडी संपवायला सुरुवातच केलेलं आहे, त्यांचं संपतच आलेलं आहे टार्गेट. तर उद्या सुद्धा टार्गेट 26 मेचं तुम्हाला दिलेलं आहे. पण जर तुम्हाला नियोजनबद्ध जर करायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे या बॅचमध्ये एनरोल करून घ्या. ठीक आहे. आणि एकदा तुम्ही जॉईन करून बघा, तुमचा नक्की स्कोर वाढेल किंवा ॲटलिस्ट तुमचं पुस्तक जे आहे जे तुम्ही ठरवले, कारण कोणीतरी करून घेतलं असेल किंवा जर प्रेशर असेल आपल्यावरती हे टार्गेट पूर्ण करायचंच आहे, त्यावेळेला आपण चांगल्या प्रकारे ते करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा जॉईन करून बघा, तुमचा नक्की स्कोर वाढेल आणि तुमची पुस्तकं सुद्धा चांगली तुमची होऊन जाणार आहेत. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला मला काय सांगायचं त्या गोष्टी समजलेल्या असतील. तर ज्यांना कोणाला जॉईन करायचं नक्की जॉईन करा. ज्यांना 21 डेचं चॅलेंज फॉलो करायचं त्यांनी नक्की 21 डेचं चॅलेंज जे आहे ते तुम्ही फॉलो करू शकता, जे की आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण या डेली स्टडी टार्गेट जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही या बॅचला नक्की जॉईन करू शकता. आणि आपली बॅच क्रमांक 2 आहे. पहिली बॅच आपण ऑलरेडी संपवलेली आहे, दुसरी बॅच आपली आहे. ओके. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. त्याच्यामुळे पुन्हा एकदा कळकळीने सांगतो, जागे व्हा. वेळ कमी आहे, टाईम कमी आहे आणि आपल्याला काहीतरी करून दाखवायचं असेल तर ही संधी आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.